वाइल्ड फायर है। हा मूवी बघण्यासाठी आम्ही 2 वर्ष वाट बघितली। डेफिनेटली वर्थ टू वॉच है। ऍक्शन बहुत मस्त है। ऐसा एक्शन ना बॉलीवुड में बना है ना टॉलीवुड में बना है। वाइल्ड फायर तडफडीचा आवाज एक नंबर। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रिंग मराठी सागर। आज मी आलेलो आहे मोस्ट अवेटेड मूवी, ज्याची खूप प्रेक्षकांनी खूप आतुरतेने 2 वर्ष वाट बघितलेली आहे, जिचं नाव आहे पुष्पा 2 द रूल्स। आणि मेन रोलमध्ये आहेत आपल्याला बघायला मिळणार पुष्पराज, अल्लू अर्जुन, श्रीवल्लीच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे रश्मिका मंदाना, आणि भवर सिंग शेखावतच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे फहद फाजिल, जे हे विलनच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत। आणि या मूवीचे डायरेक्टर आणि रायटर आहे सुकुमार। साऊथचा मूवी म्हटल्यावर आपल्या डोक्यात एकच असतं की ॲक्शन असणार आहे, त्यामध्ये एक स्टोरी असणार आहे, चांगली चांगली गाणी बघायला मिळणार आहेत, डान्स मूव बघायला मिळणार आहेत, आणि काहीतरी पुष्पाचा जो स्वॅग आहे झुकेगा नहीं साला तो तर आहेच। आणि अजून काय नवीन बघायला मिळत आहे ते पण आपण बघूया। प्रेक्षकांकडे आपण जाणार आहोत आणि प्रेक्षकांना हा मूवी कसा वाटतो तो आपण जाणून घेणार आहोत। सो लेट्स गो टू द ऑडियंस। टॉप क्लास मजा आ गया। सब 2 में जितना एक्सपेक्टेशन था उसका खरा उतरा, मजा आ गया। 1 से अच्छा है? नहीं 1 से अच्छा नहीं है, पर जितना एक्सपेक्टेशन था उससे बहुत अच्छा गया। 3 के लिए बहुत एक्साइटेड अच्छा, पार्ट 3 आने वाला है। तो एक अल्लू भाऊ का जो झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला, वाइल्ड फायर एक नंबर बेस्ट बेस्ट बेस्ट। कोणाची ऍक्टिंग आवडली? अंतरा कोणाची ऍक्टिंग आवडली? ऍक्टिंग फास्ट येस अजल जी। ओके, म्हणजे त्यांनी आउटप्ले केलेलं आहे, प्रॉपर आउटप्ले केलंय। आणि ऍट दी एंड त्यांच्या म्हणजे एंड खूप असं हे दाखवलंय, म्हणजे डिरेक्ट बॉम्बस्फोटच दिलं त्यांनी। अच्छा, बट लास्टला जी फाईट आहे दोघांची त्यावर टायअप करतात त्याला अल्लू अर्जुनला, एक नंबर। ओके ओके। आणि पार्ट 3 येणार आहे? पार्ट 3 रॅम्पेज आहे। रॅम्पेज मोस्टली बघू, त्यामध्ये आय गेस विजय देवरकोंडा दाखवणार आहे। ओके ओके ओके। ओव्हरऑल स्टोरी वगैरे, मूवीज वगैरे, सॉंग्स मस्त होते। अच्छा, ऑडियन्सला काय सांगतील बघण्यासाठी? डेफिनेटली भाई, डेफिनेटली वर्थ टू वॉच हाँ। है। एक्शन में भाई बिंदास है, आणि भाई स्वॅग एक नंबर। स्वॅग जरा करून दाखव, पुष्पा भाऊ तर स्वॅग घेऊ दे। कशी होती मूवी? खूप सुंदर होती आणि खूप छान वाटलं आम्हाला। अल्लू अर्जुनचे आम्ही खूप जास्त मोठे फॅन आहोत। येस। हा मूवी बघण्यासाठी आम्ही 2 वर्ष वाट बघितली आहे आणि अच्छा। खूप छान होता। मी माझ्या म्हणजे जे लोक अल्लू अर्जुनचे फॅन्स आहेत त्यांना मी नक्की सांगेन की हा नक्की तुम्ही मूवी बघा, तुम्हाला खूप छान वाटेल। ॲक्शन्स, डायलॉग्स आणि पुष्पाचा जो काय बोलतात त्याला, स्वॅग, हा तो खूप छान आहे अच्छा। आणि खूप सुंदर मूवी आहे। म्हणजे असं वाटतं की आता काय अच्छा, छान आहे। म्हणजे मूवी कुठेही पडत नाही, बोरिंग नाही होत, एवढा मोठा मूवी असला तरी? कुठेच नाही, तुम्ही पॉपकॉर्न घेऊन नक्की बसा, फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत नक्की या। खूप सुंदर आणि उत्कृष्ट मूवी आहे आणि थँक्यू सो मच। म्हणजे जे अल्लू अर्जुनची टीम आहे आणि हा मूवी ज्यांनी बनवला आहे त्यांचं सुद्धा, म्हणजे टीमचं सुद्धा ॲक्च्युली कौतुक करण्यासाठी, म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे की एक एक सीन जे आहे ते इतके छान पद्धतीने त्यांनी दाखवलेत ना की असं वाटतं की आता ते, म्हणजे ती रक्तचंदनाची जी तस्करी त्यांनी केलेली आहे पाण्यामधून वगैरे, ते खूप सुंदर आणि त्याचे डायलॉग्स इतके सुंदर आहेत। माय गॉड। आणि मॅम फर्स्ट पार्ट म्हणजे ओव्हरलॅप केलंय का या पार्टने त्याला? मला असं वाटतं ज्यांनी पार्ट 1 बघितला आहे ना त्यांनी पार्ट 2 नक्की बघावा। आणि खूप छान पद्धतीने मूवी जो आहे तो गुंतवलेला आहे। म्हणजे प्रेक्षकांना असं वाटणारच नाही की उठून जावं वगैरे, असं वाटेल की बसूनच राहावं, आणि छान आहे मूवी। तरी पण बेस्ट कुठला वाटला, हा की तो? मला दोन्ही बेस्ट वाटले। पहिला जो पार्ट आहे तो सुद्धा छान होता आणि दुसरा जो पार्ट आहे तो सुद्धा खूप छान आहे। आणि रश्मिकाबद्दल काय सांगाल? हा, त्यांची ऍक्टिंग सुद्धा छान आहे, पण सगळा जो मूवी आहे तो अल्लू अर्जुनने पूर्ण फस्त करून टाकलेला आहे। आणि त्याबरोबर त्यांचे एक विलन आहे फहद फाजिल, त्यांचं काय सांगाल? त्यांची सुद्धा ऍक्टिंग खूप छान आहे ऍक्च्युली। आवेशम मूवीमध्ये आम्ही त्यांना बघितलं होतं आणि ह्यामध्ये त्यांना जे विलनचं कॅरेक्टर करताना बघितलं तर खूप उत्कृष्ट वाटलं की म्हणजे आहेत असे खूप कलाकार ज्यांनी पुढे यावं आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअली त्यांनी नाव करावं। खूप छान आहे। कसं फर्स्ट पार्टमध्ये यांची जे इंट्रोडक्शन केलेलं विलनचं ते 15 मिनिट्स अगोदर केलं, तर ह्या मूवीमध्ये असं काही आहे का थर्ड पार्ट येण्यावर कोणतरी इंट्रोड्यूस झालेला आहे का?
मला असं वाटतं की आता जो पार्ट 3ची त्यांनी घोषणा केलेली आहे त्यामध्ये अमेझिंगरित्या म्हणजे जो विलनचं कॅरेक्टर आहे ते सादर करतील असं मला वाटतंय. पण ह्याच्यामध्ये जे विलनचं कॅरेक्टर होतं ते सुद्धा तितकंच दमदार दाखवलं गेलं आहे. म्हणजे अल्लू अर्जुनला प्रत्येक वेळी मात देणारं होतं. त्याचा जो पण प्लॅन आहे हा आणि खूप छान होतं. मला तर फार आवडला मूवी. तुम्ही सुद्धा नक्की बघा. सॉंग्स वगैरे एकदम छान आहे. खूप छान आहे. म्हणजे गुंतवून ठेवणारा मूवी आहे पूर्ण. ओके कम्प्लीट पॅकेज आहे पूर्ण. येस कम्प्लीट पॅकेज आहे. आणि मी खरंच सांगेन की अल्लू अर्जुनच्या फॅन्सने हा मूवी मिस नाही करावा. तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा बघून या. येस. आणि मॅम तुम्ही एक थोडासा स्वॅग मध्ये एक डायलॉग होऊ दे आमचा पुष्पा भाऊचा. ओह माय गॉड मला डायलॉग्स त्याचे आता मला एवढं लक्षात नाही कारण की मी ते पूर्ण पुष्पा 1 पुष्पा 2 मी सगळंच घेऊन आलेले आहे आणि मी माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला सुद्धा सजेस्ट स्वॅग आहे तो तरी करा चुकेगा नाही साला. आणि एक अजून एक होता तो वाईल्ड फायरचा पण आहे तो पण तुम्ही जर केला तर बरं होईल. तो कसा आहे मला ऍक्च्युली आता आठवत नाही. फ्लावर समजे क्या फ्लावर नाही फायर आहे आपण. फायर नाही आहे वाईल्ड फायर आहे. येस. ओव्हरऑल खूप चांगला मूवी आहे. खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे आणि नक्की बघा. ॲक्च्युली टीमने अल्लू अर्जुनने स्वतः खूप जास्त मेहनत केली आहे. त्यांचे ॲक्शन्स जे आहेत त्यांचे डायलॉग जे आहेत त्यांचा डान्स जो आहे माय गॉड स्वॅग ओ माय गॉड. मी तर धनेशला नेहमी सांगत होते की बघ किती सुंदर आहे हा. म्हणजे अक्षरशः पब्लिक इतक्या उत्साहाने बघत होती शिट्या त्याच्या डायलॉगवरती. तो जो प्रेक्षकांचा उत्साह आहे खूप सुंदर होता खरंच. किती रेटिंग देईल आउट ऑफ 5? 5 आउट ऑफ 5. 5 आउट ऑफ 5. It was amazing. बहुत मस्त है. बहुत एक्टिंग अच्छा लगा सबका एंड अल्लू अर्जुन का तो बेस्ट था. बेस्ट स्टोरी लाइन है मूवी को. स्टोरी लाइन बहुत मस्त है. मस्त है. बहुत सॉन्ग्स वगैरह एक्शन मतलब सॉन्ग्स वर काइंड ऑफ ओके. जो हिट हुए हैं वही ठीक है. बाकी सब ठीक है. इतना कुछ खास नहीं है. एक्शन बहुत मस्त है. ऐसा एक्शन ना बॉलीवुड में बना है ना टॉलीवुड में बना है. बहुत मस्त एक्शन है. पार्ट 3 आने का चान्स डेफिनेटली या डेफिनेटली. कशी होती मूवी? छान होते. छान. कोणाची ऍक्टिंग आवडली? अल्लू अर्जुन. स्टोरी आहे मूवीला? फर्स्ट पार्ट बघितलेला तुम्ही? हा त्याच्यापेक्षा चांगला आहे की ॲज कम्पेअर? एक नंबर आहे. सॉंग्स वगैरे ठीक आहे पण पिक्चर मस्त आहे. श्रेयस तडपडेचा आवाज एक नंबर. अच्छा डबिंग. बघू शकता काय क्रेज आहे पुष्पाला मुंबईमध्ये सुद्धा. हाऊ वाज द मूवी? कशी आहे मूवी? एकदम मस्त मूवी आहे. असा टाइमपास डोकं बाजूला ठेवून बघायचं. सॉन्ग वगैरे कसे आहेत? सॉन्ग मध्ये ते हिंदी डबिंग मध्ये गाण केले त्यांनी. अच्छा अच्छा. गरजेपेक्षा जास्त हे केलं. ओके फिलिंग मस्त होती. ऍक्शन जोरात आहे. ओके ऍक्शन आहे. जसं साऊथ मूवीला ऍक्शन साठी प्रसिद्ध आहे तसं ओके 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 ओके. आणि स्टोरी लाईन वगैरे आहे छान. स्टोरी लाईन ठीकठाक आहे. छान नाही. आणि सिक्वेल वगैरे येण्याचे काय चान्स येणार आहे? आता येणार आहे सिक्वेल. पुष्पाचा मुलगा फुलचंद वर पिक्चर येणार आहे. आणि सगळ्यांनी एक साथ केलं तर बरं वाटेल जरा. फायर है तू. वाईल्ड फायर. बघू शकता प्रेक्षकांचा काय रिस्पॉन्स आहे. अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. प्रेक्षक अक्षरशः उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत आणि त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे आपल्याला. तर मित्रांनो लवकरात लवकर हा मूवी जाऊन बघा थिएटरमध्ये. ही मूवी एक कम्प्लीट पॅकेज आहे. त्यामध्ये अल्लू अर्जुनची ऍक्टिंग तर आहेच त्याबरोबर श्रीवल्ली रश्मिका मंदाना सुद्धा खूप चांगली ऍक्टिंग केली. आणि त्याचबरोबर जे विलन आहेत फहाद फाजल भंवरसिंग शेखावत त्यांचं सुद्धा खूप प्रेक्षकांनी नाव घेतलेलं आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर जा हा मूवी एन्जॉय करा. हा मूवी तुम्हाला कसा वाटलाय तर मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. असेच मूवीचे रिव्ह्यू बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.